झी मराठी वाहिनीवर लागणारी उंच माझा झोका ही मालिका खूप गाजली होती। या मालिकेद्वारे रमाबाई रानडे यांचं जीवनचरित्र दाखवण्यात आलं होतं। या मालिकेमध्ये कविता लाड, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे, शैलेश दातार, शिल्पा तुळसकर या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या। मात्र छोट्या रमाबाईंची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराने सर्वांची मनं जिंकली होती। मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका तेजश्री वालावलकर हिने साकारली होती। या मालिकेमुळे तेजश्री महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली होती। या मालिकेनंतर तेजश्री काही मालिका आणि सिनेमांमध्ये दिसली होती, मात्र गेली 7-8 वर्ष ती अभिनय क्षेत्रापासून लांब आहे। या मोठ्या कालावधीत ती फारशी कुठे दिसली नाही। सध्या ती नक्की काय करते हे आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तेजश्री मूळची पुण्याची आहे। तिने 2010 मध्ये आजी आणि नात या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं। पुढे 2012 साली तिला उंच माझा झोका या मालिकेत काम करायची संधी मिळाली। या मालिकेत तिने केलेल्या सकस अभिनयाचे सर्वांनी कौतुक केलं होतं। या मालिकेनंतर तिने मात आणि चिंतामणी हे 2 चित्रपट केले। याशिवाय 2018 साली ती जिंदगी नॉट आउट आणि सबका मालिक एक या 2 मालिकेतही दिसली होती। मात्र यानंतर गेली 8 वर्ष ती कुठेही दिसली नाही। या काळात तिने मला जमेल आणि दहीहंडी अशी 2 बालनाट्ये लिहिली आणि दुसरीकडे अभ्यासावर लक्ष केंद्रित करून तिने कला शाखेतून पदवीचं शिक्षण घेतलं। शिक्षण पूर्ण झाल्यावर सध्या ती अभिनयाव्यतिरिक्त कलाकृती तयार करताना ज्या ज्या बाजू महत्त्वाच्या असतात त्यांची माहिती करून घेत आहे। अभिनयाच्या दृष्टीने वाचन करणं, वेगवेगळे जुने चित्रपट आणि नाटक बघणं, VFX बद्दलची माहिती घेणं अशा गोष्टी ती सध्या व्यस्त आहे। याशिवाय अनेक मालिका आणि सिनेमांसाठी ती ऑडिशन देत आहे, मात्र अजूनही तिला चांगली संधी मिळत नाही। दुसरीकडे मराठीतल्या अनेक दिग्गज अभिनेत्यांची मुले आता अभिनय क्षेत्रात उतरत आहेत। बॉलिवूडमधली ही क्रेज आता मराठीतही यायला लागली। मराठीतही या घराणेशाहीचा शिरका होताना दिसत आहे। अनेक कलाकारांची पुढची पिढी आता या क्षेत्रात जम बसवण्यासाठी धडपडत आहे। अशामुळे अनेक टॅलेंटेड आर्टिस्टना पुरेशी संधी उपलब्ध होत नाहीये। स्वतःची स्वतंत्र ओळख तयार करूनही अनेक दमदार मराठी कलाकार सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब आहेत। तेजश्री सुद्धा अभिनय क्षेत्रात पुनरागमन करण्याची संधी शोधत आहे। आशा आहे लवकरच ती एखाद्या प्रोजेक्टमध्ये आपल्याला दिसेल।